नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून राजकारण चांगलंच तापलंय। यातच महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी पुन्हा एकदा शहरातील काठेगल्ली द्वारका परिसरातील खड्डे बुजवण्याच्या कामाची पाहणी केली आहे। नाशिकच्या खड्ड्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक बोलावली आहे। यामुळे महापालिकेची 7 ऑगस्टला होणारी महासभा आता 8 ऑगस्टला होणार आहे। या बैठकीला सर्व यंत्रणांच्या प्रमुखांना उपस्थित राहण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे। या बैठकीमध्ये कुंभमेळ्याची संथगतीने सुरू असलेली कामांवर प्रामुख्याने चर्चा होण्याची माहिती आहे। नाशिकच्या मनमाड बसस्थानक आवारातही सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। पावसामुळे परिसर चिखलमय झालाय। पावसाचं पाणी खड्ड्यात साचून बस चालक आणि प्रवासी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। प्रशासनानं तातडीनं बसस्थानक आवारातील खड्डे बुजवावेत अशी मागणी आता करण्यात येते आहे। भिवंडी शहरात खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे। याकडे लक्ष वेधण्यासाठी पथनाट्य कलाकार सुलतान कुरेशी यांनी चक्क रस्त्याच्या खड्ड्यात बसून एक व्हिडिओ तयार केलाय। या व्हिडिओमध्ये सोशल मीडियावर हा व्हायरल झाला असून त्याची चर्चा भिवंडी शहरासह आजूबाजूच्या परिसरात सुरू आहे। शहरातील मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे पालिका प्रशासन कधी बुजवणार असा सवाल उपस्थित होतोय। भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील इमारत दुर्घटना, रस्त्याची दुरवस्था, शहरातील कचरा समस्या या सर्व मुद्द्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलंय। शहराध्यक्ष प्रवीण पाटील यांनी पालिका मुख्यालयात गरिमी काव्याने प्रवेश करत आयुक्त कार्यालयाच्या बाहेरील लोखंडी ग्रिलला टाळं ठोकून जोरदार घोषणाबाजी केली आहे। त्यानंतर महापौर दालनात शिरण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय। त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवून ठेवलं। महापौरांचे स्वीय सहाय्यक यांनी महापौरांशी मोबाईलवर संपर्क साधून दिलाय। त्यानंतर आंदोलक माघारी गेले आणि त्यानंतर पोलिसांनी आयुक्त कार्यालयाचं टाळं उघडलं। रस्त्यांची अवस्था अशी आहे, एक महिलेची प्रसूती झाली, परत एक महिला बाईकवरनं पडली, कोणी बाईकवरनं खाली पडतात आणि आपल्या भिवंडीच्या सगळ्या नेत्यांना काळिंबा पोचणारी अशी एक घटना म्हणजे रील एवढे भिवंडीवरती खड्ड्यावरती बनतात की अक्षरशः लोक त्याच्यावर हसतायत, कमेंट करतायत। म्हणजे लाज कशी वाटत नाही, एवढे 2-2 हजार 4-4 हजार फॉलोअर असतात, अशी लाज नाही वाटत आहे। कल्याण अहिल्यानगर महामार्गावर करंज येथे रस्ता खचल्यानं अपघाताचं सत्र सुरू आहे। प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम सुरू असलं तरीही रस्त्यावर टाकण्यात आलेला खडीचा ढिगारा आणि दाट धुक्यांमुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाहीये। लवकरात लवकर हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत केला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिलाय। सोलापुरातील महिला हॉस्पिटल ते जेऊर पर्यंतच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याला महापालिका प्रशासनाकडून स्थगिती देण्यात आली आहे। सोलापुरातील महिला हॉस्पिटल ते जेऊर असा एकूण 29 किलोमीटरचा रस्ता MSIDC या माध्यमातून होतोय। या रस्त्यावरील 86 पैकी 16 चेंबर रस्त्याखाली गेलेत, तसेच 26 जोड रस्त्याला अडथळे निर्माण झालेत। पाण्याची पाईपलाईनही रस्त्याखाली गेल्यानं हे नव्यानं होणाऱ्या रस्त्याला स्थगिती देण्यात आली आहे। मात्र शहराच्या हद्दीतील रस्त्याचं काम 60% रस्ता पूर्ण केल्यानंतर स्थगिती दिल्यानं महापालिका प्रशासनाला आता जाग आली आहे का असा सवाल विरोधकांकडून व्यक्त केला जातोय। हा 173-74 कोटी रुपयाचा रस्ता या ठिकाणी बांधण्याचं काम महानगरपालिकेच्या व्यतिरिक्त जाऊन MSIDCने सुरू केलं आहे। एकीकडे एखादा काम करत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेला विश्वासात घेऊन काम करणं गरजेचं असतं। या ठिकाणी जो आसरा रोड जो आहे, या रोडवर जवळपास 86 चेंबर नई जिंदगीने या भागातील 86 चेंबर या रस्त्याच्या खाली गेलेले आहेत आणि हे चेंबर कधी काढणार हा एक मोठा प्रश्न आहे। टेंडरमध्ये धरायला पाहिजे होतं, त्यांनी DPR तयार करताना ह्या गोष्टी इन्क्लूड करायला पाहिजे होत्या, या केलेल्या नाहीत। त्याच्यात कुठलाही अपव्यय नाही आहे, पैशाचा अपव्यय होणार नाही, पण ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे। कारण आज जर चेंबर्स नाही उचलले तर ते उद्या भविष्यातील चेंबर्स सापडणं, त्यासाठी रस्ता खोदणं हे चुकीचं होईल। रस्ता खोदला जाऊ नये, रस्त्याची गुणवत्ता राहावी म्हणून ही सर्व कामं चालतात। शहराच्या भागामध्ये ज्यावेळेस 5 किलोमीटरचा रस्ता चालू केला गेला त्यावेळेस महापालिकेनं ते नियोजन करायला हवं होतं की बाबा ड्रेनेजची व्यवस्था, पिण्याच्या पाईपलाईनची व्यवस्था, कारण जमिनीपासून रस्ता जवळपास 1-2 फूट उचलावा लागतो सिमेंटच्या रस्त्याला। मग ते करत असताना खाली आपली महापालिकेची ड्रेनेजची पाईपलाईन, पिण्याची पाईपलाईन याचं नियोजन महापालिकेने करायला हवं होतं। रायगडच्या पेण तालुक्यातल्या वडखळ परिसरात अलिबागला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्यानं रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे आणि त्यामुळे प्रवाशांसह नागरिकांची मोठी कसरत पाहायला मिळते। दररोज हजारो वाहनं या मार्गावरून ये जा करत असताना
खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात आलेले पेवर ब्लॉक देखील निखळून पडलेत, तर सातत्यानं होणाऱ्या वाहतूक कोंडीवर पर्यायी मार्ग म्हणून कोट्यवधी रुपयांचा उड्डाणपूल तयार करण्यात आलाय. मात्र या उड्डाणपुलावरील स्लॅब कोसळल्यानं पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामांचा नमुनाही समोर आलाय. अमरनाथमधील उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मनसेनं पीपीई किट घालून मूनवॉक केलाय. खड्ड्यांकडे पालिकेचं लक्ष वेधण्यासाठी मनसेनं हे अनोख्या रीतीनं आंदोलन केलंय. अमरनाथ पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. या खड्ड्यांमधून वाट काढताना अंबरनाथकरांचे दररोज मोठे हाल होत आहेत. शिवाय खड्ड्यांमुळे उड्डाणपुलावर मोठी वाहतूक कोंडी होतीये. मात्र याकडे नगरपालिका लक्ष देत नसल्याचा आरोप करत मनसेनं उड्डाणपुलावर हे अनोखं आंदोलन केलंय. महापौर बंगल्यावरील कथित उधळपट्टीच्या चर्चेनंतर महापालिकेनं याबाबत स्पष्टीकरण दिलंय. संबंधित निविदेचा महापौर किंवा महापौर निवासस्थानाशी कोणताही संबंध नसून उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील दुरुस्ती व देखभाल कामांसाठी तो काढण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. निविदेतील तपशिलांमुळे संभ्रम निर्माण झाल्याचं महापालिकेचं म्हणणं असून ही निविदा हेरिटेज मेंटेनन्स विभागानं प्रसिद्ध केली आहे. मात्र निविदेच्या शीर्षकात अपग्रेडेशन ऑफ हेरिटेज बंगलो असा उल्लेख असल्यानं या प्रकरणावर प्रश्नचिन्ह कायम आहे. तर मुंबई महापालिकेच्या वादग्रस्त निविदा प्रकरणावर अखेर महापौरांनी भूमिका स्पष्ट करत संबंधित टेंडर मागे घेण्याचे आदेश दिलेत. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना हे काम प्रत्यक्षात राणीच्या बागेतील देखभाल आणि दुरुस्तीचं होतं, मात्र निविदेत चुकून महापौर बंगल्याचा उल्लेख झाल्याचं त्यांनी सांगितलंय. या प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संबंधित टेंडर मागे घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापौरांनी दिली आहे. मुळात हे टेंडर परत अजून डीएल वरती पण आलेले नाहीये स्टँडिंगच्या. तर सर्वात महत्त्वाचं पार्ट म्हणजे हे माझ्या मेयर बंगल्याशी कुठेच निगडीत नाहीये. हे राणीच्या बाग झू डिपार्टमेंटचं, उद्यान डिपार्टमेंटचं हे टेंडर आहे, जिथे कुठेही महापुरांचा आणि महापुरांच्या बंगल्याचा संबंध काडी मात्र नाही. तर अशा पद्धतीचे फेक नेरेटिव्ह तयार करायचे, लोकांमध्ये पसरवायचे आणि आपली दुकानं चालवायची, हाच एक कार्यक्रम उभाटाकडे राहिलेला आहे आणि तो कार्यक्रम ते चालवण्याचं काम करत आहे. मी त्यांना फोन करून म्हटलं, तुम्ही ह्याच्यामध्ये मेयर बंगलो मेन्शन केल्यामुळे तुम्ही आता हे टेंडर मागे घ्या, कारण इथे महापूर आणि महापुरांच्या बंगल्याचा काहीही संबंध नसताना तुम्ही या ठिकाणी मेयर बंगलो टाकलंच का, इमिजिएट हे टेंडर मागे घ्या, असं मीच त्यांना ऑर्डर दिलेली आहे. दरम्यान या प्रकरणावर संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार असा सवाल किशोरी पेडणेकरांनी उपस्थित केला आहे. महापौरांनी पण आता लक्ष दिलं पाहिजे. हे जे काही वक्तव्य करतायत, मुळात हे टेंडर जर आम्ही आज तुम्हाला कळलं तर तुम्ही लगेच गटनेता बोलवलं असतं, तर उलट मी पण सांगितलं असतं की हे बरोबर आहे, फक्त महापौर बंगल्याचा उल्लेख म्हणजे हेरिटेज तुम्ही AMC टू SDP असं म्हटलं असतं तर ते जास्त उचित राहिलं असतं. मी टेंडर मागे घेते याचा अर्थ तुम्ही काहीतरी केलं आहे असं जे कोण दाखवू इच्छित आहे, हे अधिकाऱ्यांना अधिकार नाही आहे. या अधिकाऱ्यांवरती महापौरांनी कारवाई काय करणार, कसं चुकलं. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अॅनालॉग नॉन डेअरी पनीरवर वर्षभराची बंदी घातली आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत हा आदेश जारी करण्यात आला असून अॅनालॉग पनीरची विक्री, साठवण आणि ग्राहकांना सेवा देण्यास मनाई करण्यात आली आहे. दुधातील स्निग्धांशाऐवजी वनस्पती तेल, वनस्पती स्निग्धांश किंवा अन्य दुग्धेतर घटक वापरून तयार केलेलं उत्पादन पनीर म्हणून आता विकता येणार नाहीये. या निर्णयाचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, केटरर्स, भोजनालय आणि क्लाउड किचनवर होणार आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करत उत्पादन जप्त करून नष्ट करण्याची प्रक्रिया केली जाऊ शकते. मात्र प्रमाणित, नियमित, फुल फॅट, मीडियम फॅट आणि लो फॅट पनीरच्या विक्रीवर कोणतीही बंदी नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. तर अॅनालॉग पनीरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानं आमदार विक्रम पाचपुते यांनी तुकाराम मुंढेंचे आभार मानले. या निर्णयामुळे अनेक ग्राहकांचे, आपल्या लहान लहान बालकांचे, कारण मी त्यावेळेस म्हणालो होतो की आपण आपल्या लहान मुलांना, जनतेला तेलाचे गोळे खायला देतोय आणि आज या ऑर्डरमध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की जे सॅम्पल्स FDAने मागच्या 1 वर्षामध्ये उचलले होते त्याच्यामध्ये बरेचसे सॅम्पल्स हे म्हणजे सबस्टँडर्ड होते, काही फेल झाले होते आणि काही हे कन्झम्पशनसाठीच अलाउड नव्हते किंवा कन्झम्पशनच्या दृष्टिकोनातून हे घातक सॅम्पल्स होते.
मुंबईच्या वरळी परिसरात विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे आणि अस्वच्छ अन्न दिले जात असल्याचा आरोप करत ठिय्या आंदोलन केलंय. खाण्यायोग्य नसलेले खाद्यपदार्थ आणि अन्नाचे फोटो विद्यार्थ्यांनी सादर करत प्रशासनाकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. जोपर्यंत दर्जेदार आणि चांगल्या प्रतीचं अन्न मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही या विद्यार्थ्यांनी दिला आहे. धुळ्याच्या सिंदखेडा तालुक्यातल्या सुखवदमध्ये अंगणवाडीच्या पोषण आहारात झुरळ आढळले. चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप पालकांनी केलाय. अस्वच्छ जागेत निष्काळजीपणे जेवण शिजवत असल्याचा प्रकारही समोर आलाय. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अॅनालॉग पनीरच्या विरोधात कठोर भूमिका घेत अॅनालॉग पनीरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा मतदारसंघाचे भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. दरम्यान अहिल्यानगर शहरातील दुकानांमध्ये जाऊन आमच्या प्रतिनिधीनं रियालिटी चेक केलाय, तर दुकानदारांनी या निर्णयाचं स्वागतच केलंय. या निर्णयामुळे दुधाच्या दरात वाढ होऊ शकते असंही दुकानदारांनी म्हटलंय. संभाजीनगरमधल्या अमोल डेअरीवर अन्न व औषध प्रशासनानं धाड टाकली आहे. MIDC चिकलठाणा येथील दूध डेअरीवर छापा टाकण्यात आलाय. सोयाबीन तेलापासून तूप आणि पनीर बनवत होते. डेअरीमधून सोयाबीन तेल आणि पनीरचा साठाही जप्त करण्यात आलाय. जालना जिल्ह्यातही अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे जालना आणि जाफराबाद परिसरात छापा टाकत प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याचा अवैध साठा जप्त करण्यात आलाय. या कारवाईत तब्बल 10,34,000 रुपयांचा गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आलाय. जालना कदीम पोलीस ठाण्यात 4 जणांच्या विरोधात प्रतिबंधित पदार्थाची बेकायदेशीर साठवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. अकोल्याच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागातील बदली प्रक्रियेत नियमबाह्य पद्धतीनं लाभ घेतल्याप्रकरणी 33 शिक्षकांना निलंबित करण्यात आले, तर 65 शिक्षकांची वेतनवाढ थांबवण्याचे आदेश अकोल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर यांनी दिलेत. या प्रकरणात चौकशीअंती तब्बल 136 शिक्षक दोषी आढळलेत. त्यामुळे उर्वरित शिक्षकांवरही कारवाईची टांगती तलवार कायम आहे. शिक्षकांनी बदलीचा लाभ मिळवण्यासाठी दिव्यांग आणि परित्यक्ता असल्याची बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी यापूर्वी प्रभारी गट शिक्षण अधिकाऱ्यासह 5 जणांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. दरम्यान भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी केवळ निलंबन नको तर दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. परभणीमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांमध्ये मोठी फसवणूक झाल्याचं समोर आलंय. जिवंत असलेल्या कामगारांना मृत दाखवून बनावट मृत्यू प्रमाणपत्र आणि खोटी कागदपत्र तयार करत शासनाच्या लाखो रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आलाय. या कागदपत्रांच्या आधारे नैसर्गिक मृत्यू लाभ, विधवा आणि वारस पेन्शन आणि अंत्यसंस्कार सहाय्य अशा विविध योजनांमधून तब्बल 23,40,000 रुपये उकळल्याचा आरोप आहे. सरकारी कामगार अधिकारी नानासाहेब कराड यांच्या तक्रारीवरून 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सध्या पुढचा तपास सुरू आहे. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी दिल्लीतल्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. त्यासाठी काल शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार एकवटलेत. सुप्रिया सुळेंच्या आणि श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वात खासदारांच्या शिष्टमंडळानं नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांची भेट घेतली आहे. जंतर मंतरवर आंदोलनाच्या ठिकाणालाही श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, रवींद्र वायकर आणि श्रीरंग बारणे या खासदारांनी भेट दिली आहे. गडचिरोलीमध्ये गेल्या 3 वर्षांपूर्वी उद्घाटन झालेला पूल वाहून गेल्याचं समोर आलंय. 3 वर्ष जुना पूल वाहून गेल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 3 वर्षांपूर्वी उद्घाटन झालेला कोठी कोरणार हा पूल पुरामुळे खचलाय, तर काही भागच वाहून गेलाय. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेला पूल इतक्या कमी कालावधीत निकामी झाल्यानं संतापाची लाट उसळली असून आता काँग्रेस, त्यासोबतच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आझाद समाज पक्षानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, तत्कालीन कार्यकारी अभियंता आणि जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. परंतु आपण ज्यांनी उद्घाटन केलेला जो हा पूल आहे हा अवघ्या 3 वर्षामध्ये या ठिकाणी वाहून गेलाय.
अतिशय निकृष्ट बांधकाम त्या ठिकाणी कंत्राटदारांनी आणि अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। याचाच अर्थ या जिल्ह्यावर आपला दुर्लक्ष असल्यामुळे अशा पद्धतीने अधिकारी भ्रष्टाचार करत आहेत। आपण सुद्धा तात्काळ या प्रकरणाची चौकशी करायला लावावी आणि आपण या गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेले अनेक महिने आपण या ठिकाणी जिल्ह्याकडे फिरकून पाहिलं नाही। आपण सुद्धा या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यामध्ये तात्काळ यावं। गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेला पूल 3 वर्षांच्या आतच खचलाय, अशी पोस्ट आमदार रोहित पवारांनी केली आहे। तर दलालीच्या दलदलीत मजबूत काम कसं होणार? आज केवळ पूल खचलाय, पण गेल्या 3 ते 4 वर्षात इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली भ्रष्टाचार आणि दलालीच्या खांबांवर उभं असलेलं आपलं सरकारही एक दिवस असंच खचल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे। आमदार रोहित पवारांच्या ट्विटनंतर पुलाच्या नुकसानीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यात येईल, चौकशीत दोषी आढळल्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असं स्पष्टीकरण जिल्हाधिकारी अविशांत पंड्या यांनी दिलं आहे। देशातील महत्त्वाच्या शिक्षण संस्थांचे प्रणेते माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉक्टर D.Y. पाटील यांना अखेरचा निरोप देण्यात आलाय। यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता। त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात मोठं साम्राज्य उभारलं होतं। D.Y. पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती, मात्र काही काळानंतर त्यांनी सक्रिय राजकारणापासून बाजूला होत आपलं पूर्ण लक्ष शिक्षण क्षेत्रावर केंद्रित केलं होतं। म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीनं गती द्या, सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलेत। सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांचा आणि धोरणात्मक विषयांचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला आहे। अखेर मुंबईतील 2640 घरांच्या विक्रीसाठीच्या सोडतीला मुहूर्त मिळालाय। 6 ऑगस्टला म्हाडाच्या घरांची ऑनलाईन सोडत निघणार आहे। परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सोडत अडकून होती। आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सोडतीचा दिनांक जाहीर न झाल्यानं अनेकांचा हिरमोड झाला होता। अमरावतीच्या सावर्डीजवळ भीषण अपघातात 3घांचा मृत्यू झालाय। भरधाव ट्रकनं कामगारांना चिरडले, यामध्ये चालकासह 3घांचा जागीच मृत्यू झालाय, तर 3घे गंभीर जखमी झालेत। रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू असताना हा अपघात झालाय। IRB कंपनीच्या वतीनं राष्ट्रीय महामार्गावर खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे। भरधाव ट्रक अचानकपणे अनियंत्रित होऊन उभ्या ट्रकवर जोरदार आदळला होता आणि त्यामुळे हा भीषण अपघात झाला। 27 जुलैला पंतप्रधान मोदींचा जेएनसीला संबोधित करणारा व्हिडिओ हटवल्याबद्दल मेटानं अखेर माफी मागितली आहे। मेटाचे मुख्य अधिकारी जोएल कॅपलन यांनी त्रुटीबद्दल माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची माफी मागितली आहे। कॅपलन यांनी आपापल्या टीमसह अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आहे। पंतप्रधानांनी पहिल्यांदाच नीट पेपरफुटीवर भाष्य केल्यामुळे आणि इतर विषयांवरही मौन सोडल्यामुळे या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगलेली होती। मात्र 28 जुलैला रात्री 12:30 ते पहाटे 3:30 पर्यंत हा व्हिडिओ उपलब्ध नव्हता। दिल्लीतल्या CJPच्या आंदोलनात पाकिस्ताननं घातपाताचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनात पाकिस्ताननं कट रचल्याचा खुलासा झालाय। दहशतवादी हमीम आणि अर्पिता सध्या अटकेत असून त्यांच्या चौकशी दरम्यान ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। दोन्ही दहशतवाद्यांना पोलिसांचा गणवेश आणण्याचं काम दिलं होतं। विद्यार्थ्यांच्या आंदोलनात तोडफोड आणि आत्मघातकी हल्ल्याचा कट होता, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे। दरम्यान ISISशी जोडलेले 9 संशयित ताब्यात असून आंदोलनात पेट्रोल बॉम्बचा कट रचल्याचं उघडकीस आलंय। 2 ISI बैट टेरर मॉड्यूल्स बस्ट किए हैं, टोटली डिसमेंटल किया उनका सारा नेटवर्क। 9 आरोपी इसमें गिरफ्तार हुए हैं, जिसमें 4 जुवेनाइल्स हैं और 5 मेजर हैं। जो एक मॉड्यूल है वो कैमराज इंस्टॉल कर रहा था, जो रेलवे ट्रैक्स हैं हमारे उनके ऊपर, और वहाँ से फीड जो है क्रॉस बॉर्डर भेजी जानी थी। लकीली वो बहुत जल्द पुलिस ने डिटेक्ट किए, क्योंकि GRP का जुरिस्डिक्शन था, वो कैमरा और लोगों को गिरफ्तार किया के जरिए से उनको काफ़ी जो फाइनेंशियल असिस्टेंस आई बाहर से, वो भी हमने सारी ट्रैक कर ली है।
छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीची महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीपूर्वी अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी पत्रकार परिषद घेतली आहे। यावेळी झारखंडमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणार असल्याचं अभिजित दिपके यांनी स्पष्ट केलं आहे। त्यानंतर आज होणाऱ्या बैठकीत सीजेपीचा पुढील अजेंडा ठरणार असल्याचे ते म्हणाले। शिवाय देशभरात सीजेपी संघटना कशी वाढवता येईल याबाबतही चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान राजकीय पक्ष काढणार का असा सवाल दिपके यांना विचारण्यात आला होता, त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। झारखंडमधलं नाही आम्ही त्यांच्याशी बोललोय, त्यांना आम्ही पूर्णपणे समर्थन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं की त्यांच्या आंदोलनाला मजबूत करण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही सगळंच करू आणि त्यांच्या जे काही डिमांड्स आहेत आम्ही पूर्णपणे त्यांचं समर्थन करतो। नक्की नक्की आज आम्ही 2 दिवसाचं आमचं जे एका प्रकारे जे कॉक्रोच कॉन्क्लेव्ह आहे त्याची सुरुवात करतोय, जिथं आमचा पुढचा रोडमॅप काय आहे, पूर्ण देशभरात आमचं संघटन कसं वाढवण्यात येईल त्यावर आम्ही चर्चा करणार आहे। कारण की जंतर मंतरचं जे आंदोलन झालं त्याला देशभरातून समर्थन भेटलेलं होतं आणि इतक्या मोठ्या विजयानंतर आमच्या जबाबदारीसोबत लोकांच्या अपेक्षाही खूप वाढलेल्या आहेत। तर त्यासाठी पूर्ण देशभरात संघटन कसं आमचं वाढवण्यात येईल त्यावर आम्ही आता काही निर्णय करणार आहे, काही चर्चा करणार आहे आणि त्यासोबतच एकंदरीत पुढचा एक रफ रोडमॅप काय असला पाहिजे त्यावरही आम्ही चर्चा करू आणि उद्यापर्यंत आम्ही एक प्रेस ब्रीफिंग घेऊन सांगू की आमचा पुढचा रोडमॅप काय असणार आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आज मुंबईत जनरेशन झेडशी संवाद साधणार आहेत। बीकेसीतील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रामध्ये सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे। इंडियाज इंटरनॅशनल मुवमेंट टू युनायटेड नेशनच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या देशातील 100हून अधिक शहरातून 15 ते 19 वयोगटातील सुमारे 2000 विद्यार्थी सहभागी होणार आहेत। लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्र उभारणी या विषयांवर डॉक्टर मोहन भागवत विद्यार्थ्यांशी संवाद साधतील। दुपारी 3 वाजल्यापासून विद्यार्थ्यांचे कार्यक्रमस्थळी आगमन सुरू होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।